पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये गेले काही दिवसांपासून आम्ही विविध मोहिमा घेतलेल्या आहेत. त्या मोहिमांमधली एक मोहीम अशी होती ज्याच्यामध्ये चोरीला गेलेल्या गाड्यांच्या विषयीची तीव्र स्वरूपाची मोहीम हातात घेणं आमच्या मनामध्ये होतं. कारण गेल्या काही दिवसापासून असं लक्षात येत होतं की बहुसंख्य गाड्या ह्या तपास लागत नाही त्यांच्या आणि दिवसाला कमीत कमी 2 ते 3 गाड्या चोरल्या जात आहेत. त्या अनुषंगाने एखादी गँग आहे की नाही याचं खात्री करण्यासाठी आम्ही माहिती घेतली असता बावधन पोलीस स्टेशनची एक चोरी होती, मोटरसायकल झालेली स्प्लेंडर. त्याचा मागोवा घेतला युनिट 2चे अरविंद पवार आणि त्यांच्या टीमने. त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की CCTV फुटेज या चोरीचं उपलब्ध आहे. साधारणपणे 100 ते 150 CCTV फुटेजेस उपलब्ध करत करत आमची टीम अशफाक पठाण या गुन्हेगारापर्यंत येऊन पोहोचली. त्याला ताब्यात घेतलं गेलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी मुकुंद हरदास नावाचा एक त्याचा मीडिएटर आहे, त्याचं नाव सांगितलं, त्यालाही ताब्यात घेतलं गेलं आणि त्यांच्याकडे कसून तपास केल्यानंतर त्यांच्याकडून पुणे, पिंपरी चिंचवड आणि इतर भागातून चोरलेल्या 40 मोटरसायकल्स आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत आणि साधारणपणे 22 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. या आरोपीची बोगस काय होती आणि नेमका त्याला चोरीचा छंद केव्हापासून सुरू झाला किंवा कशामुळे लागला? हा आरोपी पाथर्डीचा राहणार आहे, BA आहे, त्याची फॅमिली आहे आणि त्याला लहानपणापासून किंवा तरुणपणापासून स्प्लेंडर ही गाडीची आवड खूप होती आणि त्याचबरोबर स्प्लेंडर किंवा ही विशिष्ट गाडी काळ्या रंगाची स्प्लेंडर आणि विशिष्ट गाडी ही त्याचं ॲव्हरेज पण बऱ्यापैकी असतं आणि काही दिवसानंतर ती जुनी गाडी झाल्यानंतर साधारणपणे कुठल्याही चावीने उघडते असं म्हणतात. त्यामुळे ह्या 2 कारणास्तव त्यांनी ती गाडी चोरण्याचं सुरू केलं. पहिली गाडी जेव्हा चोरली त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ही गाडीची विल्हेवाट लावायला किंवा विकायला सोपं आहे आणि याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. कारण सेकंड हँड किंवा जुनी गाडी चोरली तर ज्याची गाडी चोरीला गेलेली आहे तो सुद्धा खूप काही पाठपुरावा करत नाही असं त्याच्या लक्षात आल्यामुळे चोरलेली गाडी किती रुपयात समोरच्या व्यक्तीला अंदाजे आमचा शहरी भागात विकायचा की ग्रामीण भागात? आमचा शहरी भागात नाही विकली त्याने, ग्रामीण भागामध्येच विकलेल्या आहेत गाड्या आणि आमचा असं अंदाज आहे त्यांनी सांगितल्यानुसार तो साधारणपणे 20 ते 25 हजार या दरम्यान ती विकायचा. मुळात हा प्रश्न आहे की या ज्या गाड्या चोरीला गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठली गाडी जी आहे ती गुन्ह्यामध्ये वापरण्यात आली? बरोबर आहे, आपलं म्हणणं बरोबर आहे. आता ते आम्ही चौकशी करत आहोत. जे कोणी ते गाडी विकत घेतलेले लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही चौकशी करतोय कसून त्याच्यामध्ये कुणी अशी गाडी त्यांच्या गुन्ह्यामध्ये कुठल्या वापरली का ती असल्यास आम्ही नक्की ते उघडकीस आणू. मध्यस्थीचा काय रोल होता? मध्यस्थी हा याच्याकडून गाड्या किती उपलब्ध आहेत ते बघायचा, अंदाजे एक असं बातमी स्प्रेड करायचा की अशा स्वरूपाची एक सेकंड हँड गाडी आहे आणि मित्राची आहे किंवा असे काही कारणं सांगून एकदा कोणी तयार झालं की यांना कल्पना द्यायचा अशफाकला आणि मग अशफाक हे दिघीच्या इथे पिंपरी चिंचवड भागामध्ये एका विशिष्ट ठिकाणी ते गाड्या ठेवायचे आणि जसं तिकडून कोणी ओके झालं आणि गाडीची मागणी झाली की मग हे गाडीची चालवत घेऊन पाथर्डीला जायचे किंवा त्यांच्या विशिष्ट ठिकाणी जाऊन मग त्याची विक्री करायची. काय असायची? त्याच्याकडे 5 ते 6 प्रकारच्या मास्टर कीज आम्हाला मिळालेल्या आहेत. त्यामुळे तो अतिशय निष्णात झाला होता या गाड्या चोरण्यामध्ये आणि ती गाडी चोरल्यानंतर संध्याकाळच्या वेळी तो पाथर्डीवरून नगरवरून पुण्याला यायचा लक्झरी बसने, रेकी करायचा आयदर पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवड भागामध्ये आणि नंतर गाडी चोरल्यानंतर जेव्हा ती मागणी येईल तेव्हा तो चालवत ती घेऊन जायचा.